झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। दिव्या हे बघ, तुला आता काय होत असेल, किती वेदना होत असतील आम्ही समजू शकतो अगं, पण तू काय बोलतेस? काकू हे बघ, ती शॉक मध्ये म्हणून असं बोलते। नाही, मी शॉक मध्ये नाहीये, मी पूर्ण शुद्धीत बोलते। त्या बाईनी मला धक्का दिलाय म्हणून मी पडले, म्हणून माझं बाळ गेलं। दिव्या अगं काय बोलतेस तू? खरंच काय केलं नाही अगं, विश्वास ठेव माझ्यावर। मग तुमचं काय म्हणणं आहे की मी हे केलंय मुद्दाम आणि तुमच्यावर सगळं ढकलतीये? अगं नाही दिव्या, मला तसं म्हणायचं नाहीये, पण तू आठव ना गं, आपण दोघी चालत होतो, मी उलट तुझा पाय सटकला तेव्हा मी तुला सावरण्याचा प्रयत्नही केला। नाही, खोटं खोटं बोलताय तुम्ही। तुम्ही मला मुद्दाम धक्का दिला म्हणून पडले मी माझं पाय। बस झालं दिव्या, अगं कुठल्या माणसांबद्दल बोलतेस? थोडं तरी भान ठेव। हे बघ दिव्या, मी ना माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगते अगं, मी काही नाही केलं। मी तुला धक्का नाही दिला अगं, तुझा पाय सटकला तेव्हा मी तुला सावरलं। वंदना ताई हो, ऐकताय ना तुम्ही? हो, मी खरंच काही केलं नाहीये, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा। तुम्ही कोणीच का सांगत नाहीये की मी धक्का नाही मारला? दिव्या, मला तू आधी शांत हो। हा हे बघ, उर्मिलाने असं काही केलेलं नाहीये, मुळात ते असं का करेल? काहीतरी ना गैरसमज झालाय। अगं दिव्या, लय मोठा आरोप आहे ग हा, तू काहीतरी वेगळं बघितलं असेल। अय्याजी, तुला कुणावर विश्वास आहे? माझ्यावर की माझ्या बाळाला जिने मारलंय तिच्यावर? हिने चोरीचा आरोप केला होता ना तुझ्यावर, विसरलीस? बाद झालं दिव्या, आता तू वाटेल ते बोलतेस। मी सांगते ना की मी तुला धक्का दिलेला नाहीये अगं, उलट मी तुला सावरायला गेले। तू ताई, तरी बोल ना ताई काहीतरी। आता ना हे सगळं मला सहनच होत नाहीये। हे बघा, मी दिव्याला धक्का दिलेला नाहीये, त्यामुळे हा आरोप मी सहन करून घेणार नाही। तुला वाटतं मी असं करेन? उर्मिला, थोडी शांत हो बरं, ही वेळ नाही हे सगळं बोलायची। आई, तू काकूला का बोलतेस? हे बघ, हे जे सगळं घडतंय ना ते खूप चुकीचं आहे, आणि दिव्या जो आरोप करतेस तो खूप मोठा आरोप आहे। म्हणजे उद्या जर काकूच्या ठिकाणी मी असते तर हिने माझ्यावर पण सेम आरोप केला असता। ऐका ऐका, तुम्ही सगळे जरा शांत बसा। असे एकमेकांवर आरोप करून काहीही होणार नाहीये। आपण उद्या सगळे परत चाललोय, तिथे आपल्या डॉक्टरांना दाखवू, ते आपल्या विश्वासातले आहेत, पुन्हा एकदा चेक करून घेऊ आपण। काय पुण्यांदा आपण भाऊ चेक करून होणार आहे? हो, डॉक्टरनी सांगितलं का नाही का बाळ पडलं, मग आता काय? आमचं जे नुकसान व्हायचं होतं ते नुकसान झालं का नाही? दिव्या, का नाही ऐकलंस तू आमचं? का गेलीस तू तिथे? सगळं या बाईमुळे झालंय। मी हिला सोडून दिव्या, एक मिनिट, माझं बाळ गेलं हिच्यावर। काकूने काही केलं नाही अगं, शांत बस। दिव्या तू शांत हो, अशाने तुलाच त्रास होईल। दिव्या तू शांत हो जरा। बस झाला, बस झालं। नाही, मला मान्य आहे की जे झालंय ते वाईट झालंय, पण उर्मिलाने काही केलं नाहीये एवढं मात्र नक्की। वहिनी, हो तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? तुमचा विश्वास नाहीये उर्मिलावर? तसं नाहीये लक्ष्मण, पण आता हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये। मग काय भाऊ, सगळं फक्त ऐकून घ्यायचं? आपल्याच घरातल्या माणसांवर हे सगळे आरोप करतात, ऐकून घ्यायचं का? हे बघ कीर्ती, आरोप जरी खोटे असले ना तरी जे व्हायचं, जे घडायचं ते घडलंय का नाही सांग मला? त्या लेकराकडे बघ, त्याचा बिचारायचा काय दोष होता ह्याच्या? मुद्दाम मारले, जाणून बुजून केले। मी काय केलं होतं तुमचं? दिव्या, बाळा तू शांत हो ग प्लीज। हे बघ, ही वेळ नाहीये असं एकमेकांवर आरोप करण्याची।
आता आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे एकमेकांना. शांत हो प्लीज. नाही नाही होणार मी शांत. कटकारस्थान रचून मारलंय माझ्या बाळाला यांनी. बाद झालं. मला आता इथे थांबायचंच नाहीये. मी धक्का दिलेला नाहीये, त्यामुळे हा आरोप मला मान्य नाहीये. मी दिव्याला धक्का देण्याचा विचारही नाही करू शकत. पाय पाडणं ही तर लांबची गोष्ट आहे. सीताई, आमचा उर्मिला ताईंवर पूर्ण विश्वास आहे. हा असं काही करणं शक्य नाही आहे. जे घडलं ना तो फक्त अपघात होता. पण या पोरीनं तिचं बाळ गमावलंय. कुठल्या भाषेत आणि कसं समजावू मी तिला, तुम्हीच सांगा ना आता. हो वंदनाताई, स्वाभाविकच आहे. दिव्याची ही परिस्थिती होणं समजू शकते मी. अहो पण सीता, मी आपल्या सगळ्यांच्या जाण्याची व्यवस्था करतो. तोवर तू इकडे बघ. सुहास, या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था इकडेच कर. हो. येतो. शिवा, अरे किती फोन लावले मी तुम्हाला. तुम्हाला एवढा वेळ का झाला यार? भाऊ तिकडे नेटवर्क नव्हतं आणि तो जो बोटवाला आहे ना तो अचानक निघून गेला. आम्हाला ते सगळं चालत यावं लागलं. अरे काय झालं पण भाऊ, तुम्ही असं काही ते जरा बाकीचे कुठे आहेत? अरे अश्विन, जे घडू नये ते घडलं. म्हणजे काय झालं भाऊ? अरे बापरे, दिव्या कशी आहे मग? भाऊ हे सगळं कसं झालं? मी आले दिव्याला बघून. थांब शिवा. नाही नाही, उर्मिला काकू असं कसं करतील? दिव्याचा काहीतरी गैरसमज होतोय. मी बोलते तिच्याशी. दिव्याची अवस्था खूप वाईट आहे. ती कोणाचंच काही ऐकून घेत नाही. तू तिला प्लीज समजावून सांग, शांत कर. अशू, आपल्याला लगेच परत निघायला. मी बघते. भाऊ मी व्यवस्था करतो सगळी. शिवानी, दिव्या शांत हो. तू बरी कसं झालं गाडी? कसं घसरला तुझा? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज